जुन्नर तालुक्यातील मड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं। यावेळी 42 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 19 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आलं। रुग्णांना तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व 1 महिन्यांची औषधं या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत। मागील 2 वर्षात डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकराया हॉस्पिटल पनवेल, विविध सामाजिक संस्था व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून 5000 पेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। संपूर्ण जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशनने केला असून त्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघ आम्हाला सहकार्य करत आहे। तरी जास्तीत जास्त नेत्र रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं। या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सदस्य गणेश मेहर, शंकराया हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक ज्योती पाटील, त्यांची सर्व टीम, मड येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हस्करे, सचिव मुरलीधर मोडवे, दगडू म्हस्करे, निवृत्ती सदाकाळ, केशव घायवट, दत्तात्रय पानसरे, राजश्री कदम, आशा सेविका निलिमा मोडवे, संजीवनी बुट्टे आदी मान्यवर, नेत्ररुग्ण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजी नाव सांगा तुमचं। कलाबाई काळे, कलाबाई गणपत काळे, गाव गाव खिरीशे। खिरसर। तुमचं झालं काय ऑपरेशन? दिसतंय का आता? चांगलं दिसतंय सांग। हो ना, दिसतंय चांगलं। दिसतंय ना। हा, आणि मग किती खर्च आला तुम्हाला? काय काहीच नाही खर्च नाही सांगा। नाही 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 ना, व्यवस्थित झालं ना? पुढे काय पैसे घेतले नाही ना? जेवण वगैरे हा सगळं भेटलं। सगळे भेटलं ना? तुमचं नाव सांगा। माझं नाव पाराबाई लाल पोकाटे। हा, आम्ही ऑपरेशनला गेलो, आमचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं। जेवण सगळं आम्हाला काहीच खर्च अजिबातच नाही लागला आम्हाला। बरं आणण्याची नेण्याची सगळी सेवा केली। बरं, जाणं येणं सगळं फुकट, सगळं काही होतं. नाही आम्हाला, आमच्याकडे रुपया कसं नाही। बरं, आता दिसतंय का तुम्हाला हो, व्यवस्थित? व्यवस्थित दिसतंय। माझं नाव संजय विठ्ठल रुंडवळे, मी राहणार आलमेत आहे आणि मी इथं मडच्या कॅम्पमध्ये आलो। तिथं डिसेंट फाउंडेशन पनवेल या हॉस्पिटलमार्फत आम्ही तिथे ऑपरेशनला गेलो। ऑपरेशनची सुविधा एकदम खूप आहे, चांगली आहे। सकाळी नाश्ता असतो, चहा असतो, दुपारी जेवण असतं, संध्याकाळी जेवण असतं आणि चेकिंग तर इतकी असते का जसं गेलो ना आपण तिथं ऑपरेशनला जातपर्यंत इतकी चेकिंग असते, ऑपरेशन जातपर्यंत चेकिंग असते। खूप सुंदर आहे। ज्यांना कोणा गरज आहे त्यांनी खरोखर जावा तिथं, बिगर पैशाचं आहे। सुविधा पण चांगली आहे आणि स्वच्छता पण चांगली आहे, काही टेन्शन नाही। जो कोणी खरोखर गरजेवंत आहे त्यांनी तिथं जावा, ते ऑपरेशन करावं। आतापर्यंत त्यांच्या याच्यात 5000 आपल्या तालुक्यातून ऑपरेशन झालेले आहे। दर महिन्याला त्यांचा कॅम्प असतो। उदपूर, मड, जुन्नर, सावरगाव, आळेफाटा दर त्याला कॅम्प असतो त्यांचा। खूप सुंदर आहे। माझ्या गावचा माणसाला पण गेलो होतो, त्याचे पण अंतुष्टी पण चांगली आलेली आहे, तसं काय नाही। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, मड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।